सिंधुदुर्ग जिल्हा आता देशातील पहिले अंडर वॉटर म्युझियम, कृत्रिम प्रवाह प्रकल्प आणि पाणबुडी पर्यटनामुळे जागतिक पर्यटन नकाशावर झळकण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. निवती रॉक्स परिसरात साकारत असलेला हा प्रकल्प महत्वाकांक्षी असल्यामुळे सागरी पर्यटनाला नवे परिणाम देणारा आहे. सेवामुक्त भारतीय नौदलाची युद्धनौका EX-INS गुलदार समुद्र तळाशी सुमारे 22 मीटर खोलीवर स्थापित करून तिला अद्वितीय पर्यटन केंद्राचे स्वरूप दिले जाणार आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमेसे यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे पर्यटनाबरोबरच पर्यावरणावर संवर्धनालाही चालना मिळणार आहे. कृत्रिम प्रवाहामुळे सागरी जीवनसृष्टीला पोषक अधिवास मिळणार असून जैवविविधता वाढीस लागेल. पर्यटकांना स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटन आणि समुद्राखालील अनोखा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. MTDCच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना रोजगार, पर्यटन व्यवसायाला गती आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. सागरी संवर्धन, साहसी पर्यटन, ऐतिहासिक वारशाचा संगम साधणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गसाठी नवा मैलाचा दगड ठरणार आहे. आपल्याला हा गेल्या 2 दिवसापासून म्हणजे असं म्हणाल तर गेल्या आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 48 तास ते 48 ते 60 तासापासून आपण याच्यावर काम करत आहोत. समुद्रातील वातावरण, खवळलेले वातावरण आणि तिथली परिस्थिती याच्यानुसार हे आता एक थोडा वेळपूर्वी म्हणजे एक 5 मिनिटापूर्वी समुद्र तळाशी व्यवस्थितरित्या EX-INS गुलदार ही स्थापित झालेली आहे. पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील. परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून जो ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ. युद्धनौका ही पोलंड या देशाची निर्मिती असून 1985 मध्ये ती भारतीय युद्धनौदलात सामील झाली. श्रीलंका, अंदमान निकोबार बेट इथं चांगल्या पद्धतीनं कामकाज करून निवृत्त झाली. परंतु निवृत्त झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती काम करायची धाडाडी असते त्याच धाडाडीच्या बोध घेऊन आपली ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर देखील पर्यटनाच्या उपयोगातून आपण तिला पर्यटकांच्या सेवेसाठी आणि आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.